शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी लाभलेले परीक्षक निकाळे सर, त्याच पद्धतीने भोसले सर, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री PS पाटील सर आणि समोर बसलेले सर्व बालवैज्ञानिक यांचं आमच्या श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय आणि पन्हाळा तालुका या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 भवितव्य, संधी आणि आव्हाने या विषयाअंतर्गत आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी अगदी आपल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बालवैज्ञानिक आलेले आहेत आणि आपले जे विषय आहेत, हे जे विद्यार्थी आहेत, हेच आपलं भारताचं भविष्य आहे आणि यांच्या हातामध्येच देशाच्या प्रगतीची पूर्णपणे या ठिकाणी जी काही संधी आणि आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी समर्थ असणारे बालवैज्ञानिक या ठिकाणी घडावे या मनिच्छेनं शासनानं एक सुंदर असा उपक्रम हा सुरू केलेला आहे आणि या सर्व उपक्रमाला अगदी भरघोस प्रतिसाद देत आपले सर्व विज्ञान प्रेमी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि विज्ञानाच्या प्रगतीने राष्ट्राचा विकास होतो। विज्ञान हे फक्त प्रयोगशाळेतच नाही तर घराघरापर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं हे असं तंत्रज्ञान आहे की जे मानवी जीवन जे आहे ते सुलभ करतं आणि ज्या मानवी जीवनातल्या समस्या आहेत त्या ठिकाणी त्याचं या समस्येचं निराकरण करण्यासाठी, उत्तर शोधण्यासाठी हे सदैव तत्पर असतं। आणि म्हणूनच माणसाचं आजचं जे विकसित आपल्याला आयुष्य दिसतंय किंवा जीवन दिसतंय याच्या मागे विज्ञानाचा खूप मोठा असा वाटा आहे। देशाची जर प्रगती करायची असेल या ठिकाणी तर या विज्ञानाचा विकास होणं गरजेचं आहे, या क्षेत्रात कार्य करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे की कोणत्याही कार्याला प्रेरणा देणारी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ही मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे। तर या ऊर्जेची गरज जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने न भागवता कशा प्रकारे अपारंपरिक पद्धतीने भागवता येईल यासाठी शासनाने एक सुंदर आपल्याला या ठिकाणी विषय दिलेला आहे, भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 भवितव्य आणि संधी आणि त्याची आव्हाने। तर कोणत्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि कोणत्या आव्हानांना सामोरं गेल्यानंतर आपण या विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होऊ शकतोय यासाठी विचार मंथन करण्यासाठी आपण सर्व विज्ञान प्रेमी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अनुभवी असे